सांगली जिल्ह्यातील शिवरवाडी तालुका शिराळा येथील नवीन बांधकाम होत असलेल्या घरकुलात घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात वन विभाग, सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्स व रेस्क्यू टीमला अखेर 1.5 तासाच्या प्रयत्नानंतर यश आले। विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री विराज नाईक हे या घटनेचे साक्षीदार बनले। माहिती अशी की शिवरवाडीत अशोक बेंद्रे यांच्या घरकुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे। 2 दिवसांपूर्वी या दरवाजा नसलेल्या घरकुलात बिबट्याचे असल्याचे आढळले, तेव्हा त्याला हुसकावून लावले होते। आज सकाळी 7 वाजता अशोक बेंद्रे यांचे भाऊ नाथा बेंद्रे नळाचे पाणी भरण्यासाठी लागणारी पीव्हीसी पाईप आणण्यासाठी सदर घरकुलात गेले असता त्यांना बिबट्या बसल्याचे आढळले। ते गुपचूप बाहेर येऊन इतर भाऊ अशोक, सहदेव पोपट व दगडू बेंद्रे यांच्या मदतीने उत्तर व पश्चिमकडील दरवाजे पत्र्याच्या पाने लावून बंद केले व वन विभाग शिराळा यांना फोन करून माहिती दिली। त्यानंतर तासाभराने वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी लोखंडी सापळा जाळे घेऊन शिवारवाडीत पोहोचले। घरच्या एका चौकटीला लोखंडी सापळा लावून फटाके फोडण्यात आले, परंतु बिबट्याने त्याला दाद दिली नाही। त्यानंतर बांबू, चिवे व काठ्यांच्या साह्याने ढकलून 1.5 तासांच्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्याला सापळ्यात जेरबंद करण्यात आले। हे चित्र पाहण्यासाठी सारं गाव व पंचक्रोशीतील नागरिकांनी एकच झुंबड उडाली होती। यामध्ये प्रामुख्याने शिवरवाडीचे सरपंच श्रीकांत पाडेकर, उपसरपंच सोपान बेंद्रे, पोलीस पाटील मोहन घागरे, शिराळा सरपंच बाजीराव पाटील, उपसरपंच केशव सूर्यगंध, घागरेवाडीचे सरपंच विक्रम खोचरे, अनंत सकाळ, बाजार समितीचे संचालक नामदेव बेंद्रे आदींचा समावेश होता। वन विभागामार्फत वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, स्वाती कोकरे, सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सचे संस्थापक सुशील कुमार गायकवाड, धीरज गायकवाड, रेस्क्यू टीमचे संतोष कदम, गौरव गायकवाड, युनुस मनेर, मानव सुर्ले, शंतनू भोसले यांचा बिबट्याला पकडण्यात सहभाग होता। शिवरवाडीत सापडलेल्या बिबट्याला आज सायंकाळी चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येणार आहे।